नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टी टेटमध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहोत। म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलवर किती जागा अपलोड झालेल्या आहेत याच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना, आता काही जणांचं म्हणणं आहे की 5000 जागा अपलोड झाल्या, 6000 झाल्या, अमुक झाल्या, तमुक झाल्या आणि तुम्ही जुनीच माहिती देत आहात आणि तुम्ही फक्त मोजक्याची देत आहात, बाकी जिल्ह्यांची माहिती देत नाही आहे। मला त्यांना हेच सांगायचं आहे की हे पहा, जी मी माहिती देत आहे आणि ती माहिती मी का देत आहे तर कारण त्या जिल्ह्याची वस्तुस्थिती काय आहे आणि त्या जिल्ह्याची 100% शाश्वती घेऊन त्या जागा पवित्र पोर्टलवर 100% अपलोड झालेल्या आहेत। त्याच जागांची माहिती मी देत आहे। म्हणजे ज्या जागांची माहिती मी घेतलेली आहे आणि भूकंप, सुनामी, ज्वालामुखी जरी आलं तर त्याच्यामध्ये तीळमात्र फरक पडणार नाही, अशा जागांची मी माहिती तुम्हाला देत आहे। त्यामुळं इकडे एवढेच आहेत आणि तिकडे तेवढेच आहेत आणि अशाच आहेत आणि तशाच आहेत हे मला सांगू नका। ज्या जागांची मी माहिती घेतलेली आहे, जे जागा 100% पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत आणि जेवढी माहिती मला भेटलेली आहे तेच मी सांगत आहे। अवाढव्य हे करून तळे करून सांगण्याचा प्रयत्न करणार नाही। असो, आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सद्यस्थितीला पवित्र पोर्टलवर 2600+ जागा अपलोड झालेल्या आहेत, त्याही जिल्हा परिषदच्या आणि त्याही विदाऊट इंटरव्ह्यूच्या। आता स्टार्टिंगला मी एक व्हिडिओ टाकला, त्याच्यामध्ये सांगितलं की 580 जागा अपलोड झालेल्या आहेत, त्याही अमरावती विभागच्या। त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ टाकला की माहिती घेऊन टाकला की त्याच्यामध्ये आणखीन 2 जिल्हे ॲड झाले आहे, टोटल 1700 जागा अपलोड झालेल्या होत्या। आता याच्यामध्ये आणखीन भर पडलेली आहे, याच्यामध्ये परत 2 जिल्हे वाढलेले आहेत। म्हणजे सद्यस्थितीला 5 जिल्हा परिषदा मिळून 2600 जागा ह्या पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत। काय सांगतोय, फक्त 5 जिल्हा परिषदांच्या मिळून पवित्र पोर्टलवर 2600 जागा ह्या अपलोड झालेल्या आहेत। याच्यामध्ये पहिला आहे अमरावती जिल्हा, त्याच्या 580 जागा, मराठी माध्यम 520 आणि उर्दू माध्यम 60। त्यानंतर गोंदिया 598, त्याही 1ली ते 8वीच्या। त्यानंतर भंडारा जिल्ह्याच्या 514, त्याही 1ली ते 8वीच्या। मग याच्यामध्ये ॲडिशनल ॲड झालेले आहेत नागपूर जिल्हा। आता नागपूर जिल्ह्याच्या 456 जागा ॲड झालेल्या आहेत। आता तुर्तास 1 मिनिट मी तुम्हाला मागे घेऊन जातो। आता ज्यावेळेस मी दुसरा व्हिडिओ टाकला की 1700 जागा पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी भंडारा जिल्ह्याच्या सांगितल्या होत्या की 514 जागांची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड झालेली आहे। पण कालच्या दिवसापर्यंत कालपर्यंत खूप साऱ्या यूट्यूबर्सने वगैरे यूट्यूबवर व्हिडिओ टाकला, पेपरमधली बातमी घेतली आणि टाकली की भंडारा जिल्ह्याच्या 700 जागा रिक्त आहेत। अरे बाबांनो, थोडीशी वस्तुस्थिती काय आहे ते जाणून घ्या। 700 जागा जरी रिक्त असल्या तरी त्या 100% जागा रिक्त आहेत आणि त्या 700च्या 700ची जागा पवित्र पोर्टलवर येणार आहे का, अपलोड झालेली आहे का? अजिबात नाही आहे। कारण आपल्याला जाहिरातींसाठी 80% पदांची मंजुरी झालेली आहे। 100 जरी जागा रिक्त असतील तर त्याच्या 80%ची जाहिरात येणार, त्या जागा पवित्र पोर्टलवर अपलोड होणार। मग भंडारा जिल्ह्यामध्ये 700 जागा जरी रिक्त असल्या तरी त्यापैकी फक्त 514 जागांची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड झालेली आहे। आलं लक्षात? त्यामुळं अफवांवर विश्वास ठेवू नका, चुकीची जी काही माहिती सांगते त्याच्याकडे दुर्लक्ष करा। भंडारा जिल्हा 514 पदांची जाहिरात अपलोड झालेली आहे। त्यानंतर नागपूर 456 जागांची जाहिरात अपलोड झालेली आहे। ही सत्य परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे। कुणाला विश्वास बसत नसेल तर त्या जिल्हा परिषदेला जायचं,
तिथल्या शिक्षण विभागामध्ये जायचं, प्राथमिक असो माध्यमिक असो, तिथं जाऊन माहिती घ्यायची, त्यानंतर विश्वास ठेवायचा. ही ॲक्च्युअल माहिती आहे, ते रॉ डाटा आहे, मी तुम्हाला सांगत आहे. मग याच्यामध्ये मराठी मीडियम, हिंदी मीडियम, उर्दू मीडियम किती जागा आहेत त्याची माहिती भेटली नाही. पण 556 जागांची जाहिरात डॉट पवित्र पोर्टलवर अपलोड झालेली आहे. त्यानंतरचा 5वा जिल्हा आहे तोही आहे चंद्रपूर. आता या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 450 पदांची जाहिरात ही पवित्र पोर्टलवर ऑलरेडी अपलोड झालेली आहे. आलं लक्षात? अशा 5 जिल्हा परिषदा मिळून 2600 पदांची जाहिरात ही पवित्र पोर्टलवर आलेली आहे. ही डॉट माहिती आहे, एकदम खात्रीदायक माहिती आहे, अशी प्रत्यक्षात पाहिलेली आहे. मला ज्यावेळेस विश्वास बसेल त्यावेळेसच मी माहिती सांगत आहे. ह्या 5 जिल्ह्यांची माहिती घेतली, याच्यावर विश्वास बसला, याच्यावर विश्वास आहे, प्रत्यक्ष माहिती घेतलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगित आहे. ह्या 5 जिल्ह्याच्या मिळून 2600 पदांची जाहिरात अपलोड झालेली आहे. मग आता राहिलेले बाकी जिल्हे, त्या जिल्ह्यांचं काय, ह्याच्या अमुक जागा त्याच्या अमुक झाल्या असं मला ऐकण्यात आलेलं आहे. पण जोपर्यंत त्या जिल्ह्यांची मी वस्तुस्थिती पाहत नाही, जोपर्यंत त्या जिल्ह्यांची जाहिरात ही पवित्र पोर्टलवर अपलोड झाली याचा मला विश्वास बसत नाही आणि त्याची ॲक्च्युअल माहिती मला समजत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही. आता भलेही तुम्हाला खूप जण सांगितलं असतील की जिल्हा परिषदेच्या 6-7 हजार जागा आलेल्या आहेत, नगरपालिकेच्या 1-2 हजार जागा आलेल्या आहेत आणि संस्थेच्या 10-15 हजार जागा आलेल्या असेल, ते सांगायला सांगू. पण जोपर्यंत मला माझ्या माहितीवर विश्वास बसणार नाही आहे किंवा मी जे ऐकले, मी जे पाहिले, हे जोपर्यंत मी डोळ्यानं पाहणार नाही, 100% विश्वास बसणार नाही, तोपर्यंत मी तुम्हाला ती माहिती देणार नाही. ह्या 5 जिल्ह्यांची माहिती वस्तुस्थिती आहे, 100% खरी आहे. याची माहिती पवित्र पोर्टलवर ऑलरेडी अपलोड झालेली आहे, ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर सद्यस्थितीला पवित्र पोर्टलवर 2600 पदांची जाहिरात अपलोड झालेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. ह्या फक्त 5 जिल्हा परिषद आहेत. आता राहिलेल्या बाकी जिल्हा परिषदा, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, या पुन्हा आणखीन राहिलेला विदर्भमधला बराचसा भाग आहे, हे जरी जिल्हा परिषदांच्या जाहिराती अपलोड जरी झालेल्या असतील, त्याची माहिती माझ्यापर्यंत अद्याप पोचली नाही आहे किंवा मी घेण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याची ॲक्च्युअल माहिती भेटत नाही आहे. जोपर्यंत 100% खात्रीदायक माहिती भेटणार नाही, तोपर्यंत मी त्या जागांसंदर्भात मी तुम्हाला सांगणार नाही. ह्या 5 जिल्हा परिषदा: अमरावती 580, गोंदिया 598, भंडारा 514, नागपूर 456, चंद्रपूर 450, अशा मिळून 2600 पवित्र पोर्टलवर जागा, त्याही जिल्हा परिषदच्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या 1ली ते 8वी आणि काही 9वी ते 10वीच्या जागा ह्या अपलोड झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये रयतच्या 600 आणि स्वामीच्या 300 जागा आहेत, पण त्या अद्यापही अपलोड झालेल्या नाही आहेत. ह्या ज्यावेळेस अपलोड होतील त्यावेळेस मी तुम्हाला याची खात्रीदायक बातमी देतो. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.